किलोमीटर पाणी निघालं. हे तलावात पाणी कमी का आहे तर याचं गेट दृष्टीचं या पाईपचं काम चालू आहे. तर त्यासाठी त्यांनी ती पाण्याची लेवल ठेवली. टाकू त्यांना रांगोपिंग करून पूर्ण काम खाली चालू झालंय. ते चालू झालंय आता 50% पेक्षा जास्त पूर्ण झालंय ते काम. दोन्ही साईडनं पाणी चालू. ह्या साईडचं आपण हे बाजूने शेगावला घेतलंय. इकडनं कोसारी 2 मधून सगळा बंधारा भरलाय. मग तो तिथून खाली आता फक्त 3 बंधारे राहतात ह्याच्यापर्यंत शिंगणारीपर्यंत प्रत्येकापर्यंत होणार ते घेत आहे. काय झालंय आता बंधाऱ्यात सोडलं ना कमी खाली पाणी जायच्या अगोदर ते पूर्ण अडवून भरूनच खाली लावत ते आम्ही. ठीक आहे. इकडची काय परिस्थिती कुंभारीकडची? हा आता या स्पॉट मधनं सोडून इथं हे 4 बंधारे भरले. 41 MCFTचा हा पूर्ण भरून होतो. इथं आता किती दिवस लाईन चालू होणार? कारण इथपर्यंत शेवटापर्यंत गेलं म्हणून बंद केलं. दुसरं कुठं आणि मग शेगाव चालणार? याला सर हा खूप मोठा कॅपॅसिटी आहे. तर याला किमान आपल्याला इकडे जे बोकातवाडी वगैरे त्यांना दिलेलं आहे. सोडणार आता चालू आहे सर. बिळूर भागात गेला म्हणजे आता ठेकेरामला चालू आहे. म्हणजे बिळूर चालू आहे म्हणजे जस्ट आता आज काल झालं चालू. हे 4ही पंप चालू केले की मग पुढे सुद्धा जायला सुरू होईल. तुम्ही तिकडे पाणी सोडा. त्याच्यावर आली की खोजनवाडी. तिथल्या लोकांना फोन करून सांगा पाणी तुमच्या भागात आहे. तिकडे कुठपर्यंत आपण देऊ शकतो? मग हे इथपर्यंत जातोय, वळसंग पर्यंत जातं. मग शेड्या सालेकिरी हे वळसंगचा काय भाग आणि पाच्यापूर अमृतवाडी. आणि ह्यांना कधी देणार आपण? जाडर बाबलाची पण मागणी नाही. हो, जाडर बबलाची मागणी होती. सोन्या जाडर बबला लोणार आणि हे हा परिसर सर. हा यांना आता येळवी तलावात आपलं पाणी चालू आहे. येळवी तलावातलं पाणी शुक्रवारी बंद करतोय सर आपण. आणि मग ते पाणी पुढे घेतोय आणि मी यातलंही काही कमी करून पुढे म्हणजे साधारण 30-31 तारखेपासून इकडच्या भागात पाणी चालू करत सर. आबाच्या वाडीला तिथूनच जाणार आहे सर. 320 मग आता सर ही लाईन यातनं चालू आहे. इकडे जो हा मेरवाड टँकला आपण 30 क्युसेक्सनी चालतोय. पूर्ण सर काय आहे आता इथं पाणी आलेलं आहे पण मग ते लगेचच मागत राहतात की आजच चालू करा. मग आपण काय केलं डफळापूर तलाव झालं. एक कुंडीला एक पिण्याचा विषय होता. इथं दिलं वजरवाडवाल्यांचं पण काम मग हे वजरवाडलाही कंटिन्यू करतो. कुठेतरी लाईन टाकल्याशिवाय येत नाही म्हणत होती. बंधारा बसवूनच येत नाही. इथं कुठे बंधारा आहे गावात? हो, हे 700-800 मीटर कुठं आपल्याला चारी काढून देता येते का? चार काढले तर चालतंय ना. म्हणजे आहे का करून घेतलं चालतंय. 50% पाणी नाही तर 5% पाणी, 10% पाणी हे कसं आहे? मी आता आठवड्याची माहिती घेतली टेंबूची. तिथं सगळी तलाव भरले. मी आता येतात बघतच आलो. पंपाला काही होत नाही. पंप एकदम स्टेबल आहे. मोटर आपल्या जातात. तर आपलं रेकॉर्ड असं आहे की त्यातल्या 10च्या 10 मोटर आपण रिवाइंडिंग केल्या आणि रिवाइंडिंग व्हायला लागल्या. त्याचं काय झालंय की आपण रिवाइंडिंग करताना जे काढून बघितलं ना तर त्या मोटरचे गॅप वगैरे जे आहेत डिझाईनचे त्या टप्प्यात 3 आणि 5 मोटर अशी आरटीएमच्या मोटर आहे. एमक्यू विषय कुठेही नाही अशा रेटिंग केलं. कारण त्याचा आरटीएम कमी आहे, हेड कमी आहे आणि डिस्चार्ज जास्त आहे. पंप आपल्या सगळ्या नाही. आता तुमचं ते मध्ये मी यांच्याकडून माहिती घेतली बँकेचं वगैरे मार्गी बऱ्यापैकी पण अजून त्याच्या निर्णयाने पुढे जात नाही. सर आपल्याला कसं माहिती का आपल्याला एक लोकल सोल्युशन म्हणजे ना ही टप्पा 1 आणि 2 एकदा. पण इकडं जर बघितलं ना 3 आणि 5 या ठिकाणी लो हेडचे पंप आहेत ना त्याच्या कॅरेक्टरिस्टिक जास्त आहे. आणि ही आता एक गेल्या पण मी उरमोडी मधून आल्या. मला हे खूप 2 क्रिटिकल स्टेजेस आहेत आणि ह्याचा आम्ही सबमिशन हेच करतोय हे आपलं शॉर्ट टर्म सोल्युशन आहे. कारण उद्या मी आणलं एक गेली की परत मी आणि अडचणीत येतोय. मला इथं ह्या दोन्हीत आणि मी आता काय करणार आहे ह्या दोन्हीचं रेटिंग आहे हे जवळपास सारखं आहे. आपल्याला जरी इमिजिएट 3 मिळाल्या ना ते 3 अशा घेणार आहेत की हिथं पण चालेल आणि इथं पण चालेल. माझा 3 नवीन घ्यायचं म्हटलं तर काय करायला लागेल? तेच सर प्रोक्युअरमेंट आपल्याला ना जवळजवळ एक 80 लाखाला 80 ते 90 लाखाला एक मोटर बसते. पण आपलं जे नुकसान होते ना हे असं गेल्यामुळं. मग ते आता तुम्हाला लगेच वरून मंजूर मिळालं तर मिळते का लगेच मोटर? नाही सर 4-5 महिन्याचा कालावधी. आता आपण विस्तारित जतला गेलोय ना तर विस्तारित जत ही मोटर सगळ्यात मोठी आहे. म्हणजे त्याचं HP वाईज कमी आहे पण मोटर मोठी आहे 500 RPM असते. हे 4-5 महिने पण 4-5 महिन्यानं तरी येऊ दे त्याशिवाय कुठलाही पर्याय नाही सर. आणि आपण जर पंपात बघितलं ना त्याचं सस्पेन्शन लाईन जास्त आहे. इकडं डिस्मेंटल पंप अतिशय स्मूथ चालतात. फ्लो कमी झालाय पण पंपात मोडतोड होत नाही. म्हणजे त्याला काहीच करावं लागत नाही. पूर्ण कमी आहे त्याच्यावर. मोटर आपला प्रॉब्लेम आहे.
आता 2 विषय घ्यायला पाहिजे. आता रोटेशनला तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. काही नाही त्याला म्हणून काय तुम्हाला- आमचं सर सबमिशन हेच आहे पहिल्यापासून. हे जरा परत एकदा भेटू मंगळवारी. येतो सर आम्ही. खरं म्हणजे आम्हाला पण असं झालं की आम्ही इतकं हा. प्रेशर मध्ये आहेत का नाही खालची लोक. आपल्याला 2 दिले आणि जर पुढची मोटर गेली ना तर आम्हाला परत त्याला असं पर्याय काय करणार तुम्ही? काहीच करता येत नाही. मग 10च्या 10 चालवायच्या म्हटलं तर कसं करणार आपण? बरं दुसरीकडून कुठून आणता येत नाही. ह्या मोटर आहेत का नाही, ह्या 2, 3 आणि 5च्या ह्या मोटर म्हणजे थोड्याशा वेगळ्या डिझाईन आहेत. 500 RPMच्या डिझाईनच्या मोटर. ठीक आहे. तर हा यानं जर त्याचं गेलं तर 10 दिवस लागतील. तर मागच्या वर पूर्ण त्याच्यावर 100% आता जसं बघितलं ना तसं पूर्ण लावलं. त्यातल्या 2 काढल्या तर 2 दिवसात परत केलं किती दिवसात येणार? ते परत भरत येत झाला का? ऐकत 2 ते 3 वेळा नाही. गेलो की 50-60 लोक वगैरे येतात. आधी परत एकदा पाणी जाईल आणि मग आहेत ना त्या बंधाऱ्यात तेवढ्या आहेत. तुम्ही कुठले होता? तिथेच आहेत. वर तिथेच आहेत. किती तिथून? त्याच्यावरती 2 हे जसं क्लोज झालं ना डिमांड क्लोज झालं ना हा, मग त्यात थोडंसं चालू होतं. हे कधी सोडणार आहे? 8 दिवसात आता होईल अशी अपेक्षा आहे माझी. तर पूर्व भाग आवडतो अगोदर ठीक आहे. हा. आणि मग इथे एवढी मागणी नाही ना? हा, हा. 285. आता पाणी किती येतात? आता गेले आज पोहोचले. एकदम खडंग होता. टक्के वाढला. बरं ते झालं. आता हे 9 बंधारे कुठे आहेत? हे 9 बंधारे शेगाव 2च्या खाली. हे कशानं मारता तुम्ही? त्यात पाईपलाईन गेले. शिंदे म्हणतोय ना म्हणजे आता शेगाव 1 मध्ये सुरू